हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी अश्विनी, एक पॅशनेट मॅथ एज्युकेटर. जसं आधी सांगितलंय, आपण आपल्या चॅनलवर वैदिक मॅथची सिरीज सुरू करत आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडे चॅप्टर. सो लास्ट पार्टमध्ये आपण ऍडिशन पार्ट 1 मध्ये बघितलं की 10 पॉइंट सर्कल म्हणजे काय, सम ऑफ 10 म्हणजे काय, आणि आता आपण एक्झाम्पल शिकणार आहोत. जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघून घ्या. मी इथे टॅग करते, कारण दॅट इज द बेस फॉर दिस व्हिडिओ. ओके, नाउ लेट्स स्टार्ट विथ लॉट्स ऑफ एक्झाम्पल्स. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. आपण आता शिकलो की कोणते टू नंबर्स असतात, ओके, दॅट ऍड अप टू 10, राईट. त्याला आपण म्हटलं 10 पॉइंट सर्कल. कोणते असे 3 नंबर पेअर आहेत दॅट ऍड अप टू 10, करेक्ट. आता हे थेअरी झाली. आता ऍक्च्युली आपण हे प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं ते एक्झाम्पल मध्ये बघूया. तर हे सॉल्व्ह करताना आपल्याला दोन गोष्टींवर फोकस करायचा आहे. पहिला, ॲबिलिटी टू सी वोलनेस. जसं मी मगाशी सांगितलं, वोलनेस काय आहे? 10, 20, 30 असे जे नंबर्स असतात ज्याच्या एंडला आपण 0 असतो. का? कारण हे कॅल्क्युलेशन करायला सोपं होतं, म्हणून आपण त्याच्यावर फोकस करणार. सध्या आपण आपला फोकस 10 वर करूया. लुक फॉर टेन्स, म्हणजे आपल्याला असे कॉम्बिनेशन शोधायचे आहेत की जे टेन्स वर फोकस करतात. राईट. नाउ लेट्स सी फर्स्ट एक्झाम्पल. सपोज 3 + 2 + 8. ओके. सो नॉर्मली आपण कसं करतो? 3 + 2 5, 5 + 8. मग आपण विचार करणार, राईट. मग आपण फिंगर्सचा वापर करणार. 6, 7, 8, 9, 10, 11, 12 and 13. बरोबर. That way you can do 5 + 2, 3 + 2 5, 5 + 8. Or what is the another way? आता आपल्याला माहिती आहे, आपण 10 पॉइंट सर्कल बघितलंय. सो 2 आणि 8 हे फ्रेंड्स आहेत, राईट. ह्याचं काय झालं ऍडिशन? 10. आणि 10 + 3 इझी, 13. सो आता तुम्ही सांगा, विदाउट फिंगर करणं सोपं आहे की विथ फिंगर करून एक काही सेकंड त्याच्यात लावणं इझी आहे? लेट्स सी अनदर एक्झाम्पल. 9 + 8 + 1. अगेन यू कॅन डू दिस वे. 9 + 8. ओके. 9 + 8 किती? आपण थोडा वेळ विचार करतो, बरोबर. काही काही स्टुडंट्स, काही मोठी माणसं सुद्धा फिंगर यूज करतात, बरोबर. मग 9 + 8 किती झाले? 17. करेक्ट. 17 + 1 मग 18. हे आन्सर आहे. पण हेच जर मला मेंटली करायचं असेल तर मला माहितीये 9चा फ्रेंड कोण आहे? 1, राईट. मग 10 + 8 किती झाले? 18. सो तुम्हीच सांगा, विच वन इझी? दिस वन इझी or this one? Let's see another example. 7 + 2 + 4 + 3. ओके. सो आता इथे आपल्याला फ्रेंड शोधायचे आहेत. तर 7चा फ्रेंड कोण आहे? 3. इथे आहे? येस, 3 इज देअर. सो हे झाले 10. आणि 2 + 4 6. सो आन्सर इज 16. इझी. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. 4 + 5 + 5 + 7. आता 4चा फ्रेंड कोण आहे? 7. आहे का? नाही. मग 5चा फ्रेंड कोण आहे? 5. सो इथे 10. पण आता तुम्हाला एक गंमत सांगते. इथे 7 आहे, तर मी 7 असं लिहू शकते का? 6 + 1, राईट. मग 4चा फ्रेंड कोण आहे? 6. म्हणजे आपल्याला अजून एक 10 मिळाला आणि राहिला हा 1. सो आन्सर काय झालं? 21. सो अगेन जसं मी सांगितलं, तर नंबर्स मध्ये आपल्याला हे सॉल्व्ह करून, प्रॅक्टिस करून करून ना, नंबर्स मध्ये एक पॅटर्न बघायची सवय लागायला पाहिजे. तेव्हाच हे, ते जे आपण फिंगर्स वापरून जे कॅल्क्युलेशन करतो ना, हे तेव्हाच कमी होणार आहे. जेव्हा आपण नंबर्सला सतत बघत राहतो, सतत त्यांच्यात पॅटर्न शोधतो की ह्याचा फ्रेंड कुठे आहे, ह्याचं कॉम्बिनेशन कुठे आहे, हे जेव्हा आपण शोधत राहतो तेव्हाच ते कॅल्क्युलेशन इझी होतं. नाउ लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. 8 + 9 + 2. आता 8चा फ्रेंड कोण आहे? 2. 10 + 9 19. इझी. नाउ लेट्स सी नेक्स्ट. 7 + 6 + 2 + 4. 7चा फ्रेंड कोण आहे? 3. पण इथे 3 नाहीये. 6चा फ्रेंड कोण आहे? 4. इथे 4 आहे. सो हे 10 झाले. आणि 7 + 2 9, राईट. सो आन्सर इज 19. Now let one more example. 7 + 4 + 4 + 2. आता इथे कोणी आपल्याला फ्रेंड दिसत नाहीये, पण आपल्याला असं दिसते का की इथे आपण 3 नंबर्स आहेत जे ऍड अप टू 10 होतात? तर हो, 4 + 4
plus 2, 8, plus 2, 10, right? 10 plus 7, 17, करेक्ट. सो जर आपल्याला फ्रेंड्स नसतील मिळत तर आपण काय करतो, आपण बघायचं की आपल्याला इथे 3 नंबर्स कोणते आहेत का की जे ऍड अप टू 10. सो व्हॉट यू हॅव टू डू, अगेन आय एम टेलिंग द सेम थिंग की यू हॅव टू लुक फॉर द पॅटर्न्स. बरोबर. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. 6 प्लस 9 प्लस 2 प्लस 2. आता 6 चा फ्रेंड कोण आहे, 4. पण इथे 4 एकत्र नाहीये, पण 2 प्लस 2 इज 4, राईट? So 6 plus 4, 10 plus 9 is 19. Correct? Let's see another example. Okay. 4 plus 7 plus 4 plus 2. Now आता ह्याच्यात कोण कोण फ्रेंड्स आहेत? 4, 4 आणि 2. हे 10 झाले. 10 plus 7, 17. Correct? So this way you have to look for the patterns. You have to look for the wholeness. Wholeness म्हणजे the number ending with 0, 10, 20. Correct? आणि आपल्याला look for 10. सध्या आपण फोकस आपला 10 वर ठेवणार आहोत. सो अगेन आपल्याला फोकस कशावर करायचा आहे? wholeness, right? Whole. That means 10. For now we are focusing on 10. Right? Look for tens. So let's see another example. 43 plus 27. So normal way आपण कसं करतो? 43 plus 27. मग 3 plus 7, 0, 10, carry 1, 5, 5 आणि 2, 7. So 70. सो आता आपण जे फ्रेंड्स शिकलो त्याच्याप्रमाणे आपण कसं करूया बघूया. 3 आणि 7 म्हणजे माझा आन्सर एक 10 असणार आहे मला माहिती आहे. लिहून ठेवायचं 0. आता हे किती आहे? 4 आणि 2, राईट? म्हणजे हे 40 आहे. ह्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 40. आणि ह्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 20, राईट? कारण हे टेन्स प्लेस आहे, बरोबर? सो 40 प्लस 20 आणि हा एक आपल्याकडे 10 आहे या फ्रेंडशिप थ्रू, राईट? म्हणजे किती झाले? 70. करेक्ट? लेट्स सी अनदर एक्झाम्पल. सपोज 36 प्लस 44. आता हे कसं करणार? आता इथे माहिती आहे मला इथे फ्रेंडशिप आहे म्हणजे हे मला एक 10 देणार आहेत. आणि इथे किती आहे? 30 आणि हे 40. 30 प्लस 40, 70. 70 प्लस 10, 80. करेक्ट? लेट्स सी. 19 प्लस 51. हे फ्रेंड्स आहेत, राईट? म्हणजे इथे मला एक 10 मिळणार आहे. आणि इथे किती आहे? एक 10 आहे इथे आणि 5 10 आहे. 50 प्लस 10 किती झाले? 60. 60 प्लस 10, 70. करेक्ट? आता 72 प्लस 18 फॉर एक्झाम्पल. देन 2 आणि 8 किती आहे? 10. करेक्ट? सो त्याचा एक 10 आहे. आणि इथे 7 टेन्स आहेत आणि इथे 1 टेन्स आहेत म्हणजे 70 प्लस 10, 70, 80 आणि हा एक 10, 90. Right? Let's take another example. 15 plus 35. Right? हे फ्रेंड्स आहेत. मग आपण काय करू शकतो? आता ह्याच्यात पण एक तुम्हाला अजून एक शॉर्ट ट्रिक सांगते. आता इथे मला माहिती आहे माझं डेफिनेटली आन्सर 10 येणार आहे कारण हे फ्रेंड्स आहेत, बरोबर? सो इथे आपण काय करायचं? ह्याची फक्त ऍडिशन करायची. 1 प्लस 3 किती? 4. 4 मध्ये एक ऍड करायचा. किती झाले? 5. आणि शेवटी 0 लिहून टाकायचं. कळलं? लेट्स. आता ही अजून आपण त्याच्यात शॉर्ट ट्रिक केली. आपण अजून एका एक्झाम्पल थ्रू हे समजून घेऊया. राईट? आता सपोज मला हे काय इथे मला माहिती हा आणि हे फ्रेंड आहेत तर मी डायरेक्ट काय करणार? 3 प्लस 5 किती होतात? 8. 8 प्लस 1, 9 आणि एंडला आपण 0 लिहून टाकायचं. इझी. म्हणजे इथे फक्त काय केलं आपण? सिंगल डिजिटच ऍडिशन केली, बरोबर? मग आता हे एवढी मोठी ऍडिशन आपण फक्त मेंटली पण करू शकतो जर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली तर. अजून आपण यातली एक्झाम्पल्स बघूया. आपण सिंगल डिजिट ऍडिशन बघितली, करेक्ट? नंतर डबल डिजिट ऍडिशन बघितली. आता आपण मिक्स ऍडिशन कशी येते बघूया. ठीक आहे? सो लेट्स सी. 29 प्लस 7 प्लस 1 प्लस 5. आता आपण जनरली कशी करतो? 29 प्लस 7 किती झाले? फिंगर काउंट करणार, राईट? 1 2 3 देन 7 प्लस 1 देन दिस, राईट? तर आपल्याला माहिती आहे आपण फ्रेंड्स कोण कोण आहेत. तर 9 आणि 1 फ्रेंड्स आहेत.
म्हणून आपण त्यांना काय करणार, 29 प्लस 1 ते 30 झाले. आता मला सांगा 7 चा फ्रेंड कोण आहे, 3. करेक्ट, राईट. मग आपण 5 कसं लिहू शकतो, 3 प्लस 2. बरोबर. मग आता ऍडिशन कशी झाली, हे 30, हे 10 आणि हे 2 म्हणजे झाले 42. आता जेव्हा आपण मेंटल ऍडिशन शिकू तेव्हा हे जे आहे, करेक्ट, हे तुम्हाला मेंटली करायचं आहे. हे जे पॅटर्न्स आहेत हे मेंटली बघायचे. हे कसं येणार तुम्हाला, कधी येणार, वेन यू प्रॅक्टिस मोर. रॅन्डम नंबर्स घ्यायचे किंवा तुमच्या पॅरेंट्सना सांगा मला असे रॅन्डम नंबर दे आणि प्रॅक्टिस करायची. अजून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला कुठे आता नंबर प्लेट दिसते आपल्याला, आपण इकडे तिकडे फिरत असतो बरोबर, त्या नंबर प्लेट्सवर डिजिट असतात, त्याची ऍडिशन करायची. कुठला मोबाईल नंबर डोळ्यासमोर आला त्याची ऍडिशन करायची. तुम्ही तुमच्या पॅरेंट्स बरोबर कुठे शॉपिंगला जात असतात, तिथे बिल असतं, तिथे ऍडिशन करायची. हे जेव्हा तुम्ही असे कंटिन्युअस नंबर्सशी खेळाल तेव्हा अशी तुम्ही ट्रिक्स वापरू शकता. बरं, ह्या एवढ्याच ट्रिक्स आहेत का, नाही. ह्याच्यात भरपूर वेगवेगळे वेज आहेत, ॲबिलिटी आहे जी तुम्हाला डेव्हलप करायची आहे की नंबर्स कसे बघायचे. आणि इव्हेंच्युअली मग तुम्ही कोणतीही ऍडिशन अगदी इझिली मनात तुमच्या विदाउट पेन आणि पेपर घेऊ करू शकता. ओके, सो गप्पा बाय झाल्या. आपण आता अजून एक एक्झाम्पल बघूया. 16 प्लस 3 प्लस 6 प्लस 17. आता 16 चा फ्रेंड, 6 चा फ्रेंड कोण आहे, 4, तो इथे नाहीये. बरं, 3 कोणाचा फ्रेंड आहे, 7 चा, म्हणजे हे एक आपल्याला कॉम्बिनेशन मिळालं, दॅट इज 20. आता मला सांगा 6 चा फ्रेंड कोण आहे, 4. मग मी हा 6 4 प्लस 2 लिहू शकते, येस, आणि हे 16. करेक्ट. मग काय झालं, 16 प्लस 4 20, 20, हे 20 आणि हे 20, 40 प्लस 2. सो किती झाला आन्सर, 42. करेक्ट. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. 8 प्लस 51 प्लस 12 प्लस 3. आता 8 चा फ्रेंड कोण आहे, 2. करेक्ट. मग किती झाले, 12 प्लस 2, 12 प्लस 8, 20. इथे काय करायचं, आता 51 आहे. सो मला कसं इझी, 50 आय कॅन राईट ॲज 50 प्लस 51 आय कॅन राईट ॲज 50 प्लस 1 प्लस 3. म्हणजे हे किती झाले, 70. 70 प्लस 4, 74. सो व्हॉट यू हॅव टू डू इज की नंबर कसे ब्रेक करायचे, नंबरच्या पेअर कशा बघायच्या, कोण कोणाचा फ्रेंड काय आहे कसं बघायचं, आपल्याला त्याला ओलनेस पर्यंत कसं नेता येईल आणि मग ऍडिशन कशी करता येईल. दिस इज द बेस ऑफ ऍडिशन, जेणेकरून तुम्ही ते मेंटली करू शकाल. विथ इनफ प्रॅक्टिस यू कॅन डू इट, राईट. सो लेट्स सी अनदर एक्झाम्पल. 13 प्लस 16 प्लस 17 प्लस 24. ओके, सगळे डबल डिजिट. सो इथे फ्रेंड्स बघूया आपण. 3 आणि 7 फ्रेंड्स आहेत, 6 आणि 4 फ्रेंड्स आहेत. मग आपण काय करतो, हे आपल्याला फ्रेंड्स आहेत म्हणजे ऍट द एंड आन्सर 0 होणार माहिती आहे. आणि हे 1 आणि हे 1, 2, 2 प्लस 1 3. करेक्ट. आता इथे 6 आहे, इथे 4 आहे, इथे 0 येणार आहे. 1 प्लस 2 किती होतात, 1 प्लस 2 3 प्लस 1 4. चा आन्सर किती झालं, 70. करेक्ट. Now let's see last example from this category. 33 plus 25 plus 22 plus 15. आता मला सांगा इथे फ्रेंड्स कोण आहेत, 5 आणि 5, राईट. म्हणजे हा 2 प्लस 1 3 आणि एक 4, 40 प्लस 33 प्लस 22. आता तुम्हाला अजून एक इथे गंमत सांगते, अजून सिम्प्लिफाय आपण कसं करू शकतो. 40, आता मला सांगा 33 आपण कसं लिहू शकतो, 30 प्लस 3. आणि 22 कसं लिहू शकतो, 20 प्लस 2. म्हणजे किती, 40 प्लस 30 70, 70 प्लस 20 90, 93 आणि हे 2 95. करेक्ट. सो दिस इज युअर आन्सर. म्हणजे काय आहे, जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसे तुम्हाला आपोआप नंबर्स मध्ये आपण कसे ते पेअर करू शकतो, कसे डिवाइड करू शकतो हे कळेल तुम्हाला. आता आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूया ज्याच्यात आपण 3 डिजिट नंबरची ऍडिशन बघणार आहोत. 132 प्लस 248. अगेन आता हे मला माहिती आहे फ्रेंड्स आहे, बरोबर. सो 130
प्लस 240 प्लस 10. आता ह्याचं ऍडिशन सोपं आहे, आपल्याला इथे फक्त सिंगल डिजिट ऍडिशन करायची आहे. सो 1 प्लस 2 3, 3 प्लस 4 7, 370 प्लस 10 380. करेक्ट. 225 प्लस 145 इज इक्वल टू 5 आणि 5 फ्रेंड्स आहेत, म्हणजे 220 प्लस 140 प्लस 10 किती झाले? 2 1 3, 2 4 6 आणि 360 प्लस 10 म्हणजे 370. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. 108 प्लस 412 इज इक्वल टू 8 आणि 2 म्हणजे हे फ्रेंड्स आहेत, त्याचा आन्सर येणार आहे 10. करेक्ट. मग आता इथे किती राहिले? 100. 100 प्लस 410 म्हणजे किती झाले? 410 प्लस 100 510 प्लस 10 520. करेक्ट. सो आतापर्यंत आपण बघितलं की 10 पॉइंट सर्कल, बोलनेस, सम ऑफ 10 म्हणजे 3 डिजिटचे कॉम्बिनेशन करून आपण कशी ऍडिशन करायची. तर तुम्हाला नेहमी असे नंबर मिळतील का? नाही. समटाइम्स यू हॅव टू मेक पेअर्स. तर तिथे पेअर्स नसतील तर ते नंबर तुम्हाला तिथे डिवाइड करून म्हणजे त्याचे दोन, म्हणजे सपोज आता 5 प्लस 7 असेल फॉर एक्झाम्पल, जे तुमचं ऍडिशनचं एक्झाम्पल असेल. तर 5चा फ्रेंड 5 आहे मला माहितीये. मग 7 मला सेव्हनचे मला पार्ट असा करावा लागेल की त्याच्यात मला माझा 5 ला फ्रेंड पण मिळेल आणि फायनल व्हॅल्यू 7 असेल. म्हणजे मी 7 कसं लिहिणार? 5 प्लस 2. सो यू हॅव टू फोकस ऑन दिस काइंड ऑफ कन्व्हर्जन्स. अंडरस्टूड? आता ह्या असाइनमेंट्स आहेत, त्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत. ह्यात तसे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अजूनही रॅन्डमली नंबर सिलेक्ट करून आपण जे आज कन्सेप्ट शिकलो आहे 10 पॉइंट सर्कल आणि सम ऑफ 10 याच्यावर प्रॅक्टिस करू शकता. याच्यात अजून पुढे काही ट्रिक्स आहेत, टेक्निक्स आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.